चला तर मग जाऊयात आता कालू वॉटरफॉलला. सकाळी निघालो होतो 5 वाजता. मध्ये व्हिडिओ नाही चालू केली, अंधार होता ना, काय दिसणार कसं आहे. मग बारवी डॅमचा रूट धरला आहे, रूट टाकला आहे मॅपला. मस्त चाललं आहे, मस्त रस्ता दिसतो आहे, धुकं आहे एकदम पडलेलं, थंडी आहे, पाऊस आहे. मस्त मजा येते गाडी चालवायला, मस्त चाललं आहे सगळं. बारवी डॅमपासून थोडंसं तिथल्या तिथंच आतमध्ये त्या जंगलातच तिथं मस्त एक पूल भेटला. पुलाला बारवी डॅमची भिंत दिसली. थांबा दाखवतो, थांबा जरा. बघा 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 आता कसलं मस्त वातावरण आहे, कसलं मस्त दिसतंय ते बारवी डॅमची भिंत, पाणी पडतंय. मस्त इथं उभं राहून जर असं फोटो काढला, व्हिडिओ काढला, ते Insta 360मधून गोल गोल फिरवून मस्त व्हिडिओ काढली. मग थोडंसं थांबूनच जावं म्हटलं, मग जरा थांबलो. आमचा अण्णा धरणाचे फोटो काढत होता. स्वतः तो फोटो काढताना हेल्मेट पण काढायला विसरला, तसंच घालून फोटो काढायला. गोल फिरवताना लय मजा येत होती. म्हटलं हे ट्रान्झॅक्शन एकदा दाखवावं, गोल 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 फिरवतानाचं, आणि मग डायरेक्ट कालू वॉटरफॉलचा गोल गोल फिरवतानाचा व्हिडिओ काढायचा, म्हणून हा व्हिडिओ काढला. चला म्हटलं पटपट इथंच काय थांबलो आहे, अजून कालू वॉटरफॉलला पोचायचं आहे. कधी पोचायचो आपण, गाडी पटपट पटपट काढली. पण हा रस्ता कसला भारी दिसतो की, पूर्ण बाजूने हिरवं हिरवं, मधून आम्ही चाललो आहे, गाडी चालली, मस्त मजा येईल. मस्त या निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही चाललो होतो. मस्त मजा येत होती गाडी चालवायला इथे. थोडं फास्ट फॉरवर्डच करतो, पटपट पटपट पोचायचं आहे ना कालू वॉटरफॉलला.
म्हटलं मिलिंदचा गाडी चालवतानाचा व्हिडिओ काढूयात. अण्णा पाठी बसलाय, मस्त चाललं होतं. व्हिडिओ काढून घेतला थोडासा जरासा त्यांना द्यायला. पण बघा की रस्ता काय भारी दिसतोय. गाडी थोडी स्लो केली, म्हटलं थोडा व्हिडिओ काढूयात. चांगला रोड आहे, मस्त धुकं दिसतंय. लय मजा येत होती या रोडला गाडी चालवायला. असं वाटत होतं स्वर्गातून चाललंय. लॉंग ड्राईव्हला जायला हा रस्ता लय भारी, मजा येईल. इकडे यायला पाहिजे परत एकदा. पोचलो डायरेक्ट माळशेजमध्ये. माळशेचा पायथ्याशी आहे, तसं काही जास्त नाही. बघा की त्या डोंगरांना कसं हा धुकं पडले. डोंगरच पूर्ण त्या ढगांमध्ये शिरला, कुठंच डोंगराचं शिखर दिसेना. परत फास्ट फॉरवर्ड करूयात, पटपट पटपट कालू वॉटरफॉलला पोचायचं. चला 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 चला. मला माहीत नव्हता रस्ता कुठून जायचे. चाललं होतं वरतून जायचं का खालून जायचं, कुठून जायचं, कुठून आहे जागा जायला. म्हणून जरा थांबलं माळशेत चालू व्हायच्या आधीच. तिथं बसलेल्या टपरीवरच्या एका दादांना विचारलं की काय होतं आता इथून कालू वॉटरफॉलला कसं जायचं. ते बोलले इथून एक ग्रीन कलरचा ना मोठा बोर्ड आहे, ती कमान आहे. कमानीच्या आतमधून गेलात ना की तुम्हाला कालू वॉटरफॉलला तिथूनच जायला जागा आहे. आणि इथून मधून ना मस्त कालू वॉटरफॉल दिसत होता. तेव्हा कमानी दिसली चालली होती. कमानीच्या आतमधून जरा असं भरपूर व्हिडिओ काढतच चाललो होतो. मजा येत होती लय. ही आली कमानी. इथं पण त्या दोन दादांना उभे होते, त्यांना विचारलं कालू वॉटरफॉलला जायला जागा हीच आहे का. ते बोलले हां इथे जा. मग आलो. थोडंसं फास्ट फॉरवर्ड करूयात मस्तपैकी. पटपट जाऊयात. निसर्ग बघता ते गाणं आठवलं सोनू निगमचं. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने. पुढचं नाही येत पण ठीक आहे. मस्त माहोल होता आहे, सिरियसली मस्त माहोल होता. पाऊस येत होता म्हणून अण्णाकडे जर्किंग स्वेटरच नव्हतं. स्वेटर नाही सॉरी, काय ते बोलतो, रेनकोटच नव्हता. मग काय गाडी थांबवली, जरा वेट केली. मग तिथंच गाडी लावली. मग पोचलो बेस्ट कॅम्पला. पावसात भिजतच होईना. बेसला पोचलो. तिथून 1.5 किलोमीटर लांब होतं, चालत जायचं होतं. मग काय म्हटलं गाडी तिथंच लावायचं, चालतच जायचं. जरासा ट्रेक केल्याचं सारखं वाटेल तरी. मग काय घातला रेनकोट, शूज घातले, चालव पचाक त्या पाण्यातून. मिलिंद पुढे चालत होता, अण्णा छत्री घेऊन चालत होता. माझ्या ते येतच होती चालायला. वरतून पाऊस लय होता.
जरा फास्ट फॉरवर्डमध्ये पटापटा 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 चालत जाऊयात म्हटलं. मजा येत होती पावसातून चालत जायला. पहिला ट्रेक असा झाला जो पावसातच चालत चाललो. बघा आमचा अण्णा, त्या कॅमेऱ्यावर पण पाणी येत होतं, तो पुसलं जरासं आणि अण्णाला दाखवलं. अण्णा छत्रीमध्ये दिसतोय. फास्ट फॉरवर्ड मध्ये तो व्हिडिओ चालत होतो, तसं आम्ही पळत पण होतो. मध्ये 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 म्हटलं पटपट पटपट जावं. पोरं लय पुढे पुढे जात आहेत, काय करायचं म्हणून कळत नव्हतं. म्हटलं गर्दी भेटली तर कसं व्हायचं. मग आम्ही तिथं जाता जाता मध्ये एक मस्त नदीसारखं भेटलं. छोटी नदी होती पण नदीच होती. मग ती पार करायला लागली. मग तिथून पार करताना सगळ्यांच्याच बुटांनी पाणी शिरलं होतं. मजा आली. छोटंसं रिव्हर क्रॉस. छोटासा रिव्हर क्रॉसिंग. मग मध्ये मस्त दिसलं. कालू वॉटरफॉलचं पहिलं दर्शन झालं, त्याचा फोटो काढला. मस्त मजा आली. तिथं खालच्या साईडला एक मस्त स्पायडर पण होता. म्हटलं चावून घ्यावं स्पायडरमॅन झालं असतं, लगेच पळत पळत वरती गेलो असतो, पण नको म्हटलं. इथं आम्ही जिथं फोटो काढत होतो त्या कालू वॉटरफॉलच्या तिथंच एक ड्रोनवाला ड्रोन उडत होता. नंतर पुढची गोष्ट जरा मी दाखवतो तुम्हाला. ड्रोनवाल्याची एकदम मनमोहक रूप होतं त्या कालू वॉटरफॉलचं. तिथून आमचा विचार चालला होता की वरतून कालू वॉटरफॉलवरून माणसांना काही दिसत असेल काय खालचं. नसेलच दिसत, धुकंच एवढं काय दिसणार. काय दिसतंय राव, काम भारी. आलो आम्ही बेसला. आता जायचं होतं पाण्यातून, ओढा पार करायचा होता. मग काय चेष्टीला लावला गोप्रो. म्हटलं चला व्हिडिओ काढतच आता जाऊयात मस्त. बघा की कसलं पाणी, किती ती दगडं, त्या दगडांवरून चालायचं, मजा येत होती. तशी आम्ही रानटीच, आम्हाला काय कुठूनही जायचं, कसंही जायचं, पण वरती जायचं. आपलं 360 जरा व्हिडिओ एखाद दुसरा काढून बघू कसा दिसतोय. पण लय भारी दिसतो आता, लय मस्त, लय छान. त्या कालू वॉटरफॉलच्या बाजूच्या डोंगरातून पण एक वॉटरफॉल येत होता. त्याला लालू वॉटरफॉल बोलत असतील काय. इथं खाली उतर, तिथून इकडे ये, आरामात या. हे पाठून येतात ना लाल टी शर्टवाले दोघं जण, आणि त्यांच्या पाठून ती पोरगी, त्यांचाच तो ड्रोन होता जे उडवत होते. त्याच ड्रोनचं काय लोकेशन सापडत नव्हतं त्यांना. तो कुठेतरी पडला का उडत होता काय, त्यांच्या नेटवर्कच्या बाहेरच गेला तो निघून. त्यात वरतून हे अण्णा आणि तो मिलियन लय हळूहळू चालत होते. त्यांना फार टाईम लागत होता यायचं, कसं काय करायचं. पाण्यातून तुडवत दगडं उडवत चाललो होतो. तिथं मध्ये मध्ये पडलो पण जरासं, लागलं पण जरासं, थोडंसं. ते अण्णा त्यांना हात द्यायला पाण्यात करत उतरलो. वरती आलो, जरासं त्यांना सांगत होतो या इथून नाही. त्यांना भिजायचं नव्हतं, अजून काय करणार नाही. मध्ये एका दादाने मस्त जागा शोधून काढली, तिकडून इकडचं पलीकडे यायचं. मग काय अण्णा त्यांना सांगितलं या इकडं, तिथून या कसं तरी या, पण या लवकर या.
त्यात अण्णा येड्या शूज घेऊन चालला तर शूज फेकले, मिलीने चप्पल टाकली. मग ते तिथून इकडच्या पलीकडच्या साईडला आले. तू येत चल बा, इथं दगडाला पाय दे, इथं हात द्यायला उभा आहे मी तिच्या आईला. दे ना, या ना इथे ना, जाऊ ये चल. इथं तुला हात द्यायला कशाला थांबलोय मी? द्या हात द्यावं, इथं इथं पाय द्यायचा. हा त्याच्यावर पाय द्या डायरेक्ट. हा पकडा नको, याच्यावर पाय दे. खालीच पाय देतो. अरे तिथं खोल आहे, इथं पाय दे. ऐक, त्याच्यावर दे, त्याच्यावर ठेव तर. हा हे कसे तरी आले बा इकडच्या साईडला. परत फास्ट फॉरवर्ड केलं. चला पट 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 पुढे जावे. इथं तर हे पार करताना तर पाण्याचा फ्लो तर जास्तच होता. तरी पण आलो कसं पाण्यातून चालत. मिलींची चप्पल तिकडे टाकली, एक पडली दगडावर आणि एक पडली पाण्यात. ती काढायला परत पळत गेलो. शेवटी वरती आलो. मग तिथून परत वरतून जरासा ट्रेक करायचा होता, पण गर्दी लय होती. कुठल्या ट्रेकवाल्यांनी आणलं होतं काय माहिती. परत जरासं फास्ट फॉरवर्ड केलं. पटपट वरती चालत गेलो. तिथं खूप सारे होते ट्रेकर लोक तर नाही म्हणता येणार. हे तर हौशी वॉटरफॉल बघायला आले होते. अजून काय बोलणार यांना. वरती जाताना तर करवीची फुलं पण दिसली जी रतनगडला बघायला माणसांनी गर्दी केली होती. पार तुडवून खराब केली होती ती. पण काय करवीची फुलं मस्त दिसत होती राव. ते जाताना व्हिडिओ काढता एका पोरीने पोच पण दिली होती. पण काय तिची व्हिडिओ नव्हतं काढत. माणसानं तिला नका बघवा, पुढच्या दृश्याला बघा. एक मिनिट. इथं ते 2 ड्रोनवाले दादा पण भेटले. त्या दादांचा ड्रोन गेला होता कुठं नेटवर्क इश्यूच्या बाहेर गेला होता. काय झालं होतं त्याचं त्यांनाच माहिती. आणि त्यांचा ड्रोन काय भेटतच नव्हता. तो गेला उडून कुठंतरी. कालो वॉटरफॉलने खाऊन घेतला वाटतं. काय कुठं पडला तो? झाडं नाही बोलतात की वरतून त्यांचं लाईव्ह लोकेशन गायब झालं. तुम्ही माझ्या पाठी असले की वरतून फक्त पुढचं दृश्य बघा, काय भारी दिसतंय. वरतून धुकं, त्यातून पडणारं ते पाणी. जरासंच पाणी दिसतंय, जास्त नाही पण दिसतंय.
थोडं म्हटलं फास्ट फॉरवर्ड करा, पटपट 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 जाईल. व्हिडिओ चालते पटपट पटपट, पण मी नव्हतं चालत पटपट पटपट. मी मजा करत करत चाललो होतो. तिथं पाण्यातूनच चालत जात होतं. दगडं नाही बघितली, काय नाही बघितली, नुसतं जायचं पाण्यातून टपाक टपाक चालत. मजा येत होती पण पाण्यातून चालत जातानाच. मग आज वॉटरफॉलला येऊन फायदा काय जर पाण्यात नाही चाललं तर. पब्लिक तर पाहिजे तेवढी पाण्यात डुंबत बसली होती. मजाच नुसतं पाण्यात बसायचं आणि पाणी उडवायचं आणि पाणी बघायचं, इकडं तिकडं उडवत बसायचं, खेळत बसायचं पाण्यात नुसतं. पाण्याच्या या साईडून जायचं, त्या साईडून जायचं, पाणी पार करायचं, परत त्या साईडून जायचं, या साईडून जायचं. पब्लिक उतरत होती तेव्हा आम्ही चढत होतो. मजा तरी येतच होती पाण्यातून जाता जाता. वेगळा एक्सपिरियन्स काहीतरी. जरा जास्त फास्ट फॉरवर्ड केलं, पण ठीक आहे, चालतं तेवढं. पब्लिक प्रत्येक दगडावर उभी राहायची आणि पोच द्यायची, बाहुबलीवाली. माणसांनी धरलेला स्पॉट पण चांगला होता फोटो काढायला, पण थांबलो नाही. मी म्हटलं चला वरती जाऊन पाण्याचा मजा घ्यावी जरा. आता इथं नीट बघा मंडळी, नीट बघा, निरखून बघा. वरतून दगडं पडतात पाण्यात, मोठाली एकदम. एकदा तर असं पण वाटलं की दगडं काय इकडे एवढ्या लांब येतात की काय, बाबा इकडे येऊ नका, तिकडंच पडा पाण्यात, असं बोललो आणि गप पुढे चाललो. पडून झाल्यानंतर चालायला लागलो गप परत. असं विचारतात कुठून दगडं पडले, कोणी फेकून मारणार, वरतूनच येणार ना. काय समजत नाही माणसांना या. ऊपर से इथे जरा फ्लो जास्तच होता, कसं जायचं तेच विचार करत होतो. जरा कन्फ्यूज झालं, म्हटलं चला आता जाऊयातच. मग काय निघालो पाण्यातून उड्या मारत मारत.
ऐकत नाही पुढं. आता लय बिझी होता मोबाईलमध्ये. काय करत होता काय माहिती, गर्लफ्रेंडला मेसेज करत असेल. इथून पुढचं दृश्य जे बघायला भेटलं, वा 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 वा, लाजवाब एकदम, मज्जाच आली. तिथल्या एका पोराला विचारलं, काय रे वरती गाड बीड आहे काय, शिट्ट्या बिट्ट्या वाजवतात माणसं, काय वरती जाऊन देतात की नाही. त्याला काय माहितीच नाही, त्याला मराठीच कळली नाही. जरा थांबलं, श्वास घेतला, बघितलं जरा सटकणारा आहे. प्रत्येक दगडावर शेवाळत, प्रत्येक दगडावर शेवाळत. म्हटलं कसं जायचं, काय करायचं. जरा पॉज घेतला, थांबलो, मग निघालो. तिथं पोचलं, बघितलं, बाबा काय पाणी, राव काय फ्लो होता. हा दादा पिळत बसलाय कपडे. कॅमेरावर पाणी बसलं तर पुसलं. मग जाऊन निवांत बसलो बघा पाण्यामध्ये. मज्जा आली. म्हटलं पाण्यात जाऊन बसूयातच आता. कॅमेरा लावला तिथं दगडावर आणि मग काय बसलो पाण्याखाली निवांत एकदम. स्वर्ग खूप वाटत होतं पाण्यात जाऊन बसायला. एवढा फ्लो होता ना, फार काय बोलू, काय कसं सांगू तेच समजत नाही मला. कॅमेऱ्यावर नुसतं पाणी पडत होतं. एवढं थांबत पाणीच नव्हतं थांबत त्या कॅमेऱ्यावरून. नुसतं स्पॉट 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 स्पॉट. किती वेळा पुसलं, काय केलं तरी पण काय पाणी जात नव्हतं. म्हणलं चला आता बस झालं. 360 काढून मस्त एक व्ह्यू घेऊयात मोठावाला. काय काढला 360, घेतला मस्त मोठावाला एक व्ह्यू. लागलो बा परतीच्या प्रवासाला. खाली येता येता मस्त इथं पोरांना पोहताना बघून मला तर काय आवरलं नाही. मग मी म्हटलं चला जायच्या आधी एकदा पोहून घ्यावं, परत अशा पाण्यात का पोहायला भेटते. मग काय काढला गोप्रो, मारली उडी, मस्त थंड थंड पाणी. पोहा किती पोहायचं तेवढं.
मग काय पोहून पाण्यातून मजा घेऊन झाली. मग निघालो घरला. तिथं जर असं खाली आल्यानंतर मॅगी बनवली, 6-6 पॅकेट मॅगी खाल्ली. मग काय निघालो घरी पटापटा. पण मजा आली. चालू वॉटरफॉलला भेट देऊ. परत एकदा जाऊ. बघू आता कधी मुहूर्त निघतोय तो.